नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। जुनी पेन्शनबाबत ऐतिहासिक निर्णय, लवकरच सर्व प्रलंबित याचिकेवर निर्णय। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी। आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे। परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनेमध्ये देखील जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांकडून परत एकदा जुनी पेन्शन योजनांची मागणी केली जात आहे। नुकतेच सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनेमध्ये पूर्ण पेन्शन प्राप्तीकरिता 25 वर्षाची कमाल मर्यादा ही आता 20 वर्ष सेवा करण्यात आली आहे। यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला देऊ शकत नाही, कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे। जुनी पेन्शनबाबत यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहे, परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेल असे बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शनबाबत न्यायालयाने निकाल देऊनही जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही। परंतु न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांची लवकरच निकाल लावण्यात येणार आहेत, जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।